चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता पुरोहित, ऑन द गो विथ डॉक्टर प्राजक्ता पुरोहित या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आम्ही निघालो आहे खरं कोचीन एअरपोर्टकडे, तिकडनं फ्लाईट आहे आमचं. पण जाता जाता इथे आम्हाला फ्लोरा अँड फाउना मुन्नार इको पार्क म्हणून मिळालं. हे अडिमल्ली इडुक्की मध्ये आहे. तर खूप छान आहे असं ऐकलंय, यांनी असं सांगितलंय. मी पहिल्यांदाच आतमध्ये जाते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पार्कचे जे टायमिंग्स आहेत ते आहेत सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजल्यापर्यंत ऑल डेज पार्क ओपन आहे. चला तर मग एक्सप्लोअर करूया फ्लोरा अँड फाउना ऍट अडिमल्ली इडुक्की इन केरला. इथे आम्ही आता तिकीट घेतलंय आणि इथे 650 रुपये पर हेड तिकीट आहे, 650 रुपीज. ते तिकीट काढून आता आम्ही आत जातोय. या सो अम्ब्रेलास. ओके, थँक्यू. सो इथे अशी छान छत्री आहे कारण ऊन आहे वरती, तर छत्री घेऊन आपण जाऊया. इथे हे पहिलं जे दिसतं हे इग्वाना आहे. मस्त आहे आतमध्ये. मला खूप एक्साइटमेंट वाटते की आतमध्ये काय काय असेल हे बघायला. आत आल्या आल्या इकडे हे एक बोन्सायचं प्लांट आहे. पण हे बोन्साय किती मोठं आहे, प्लांट नाही म्हणता येणार, त्याला झाडच म्हणता येईल. बरं, ह्यांनी आम्हाला इथे सांगितलं की हे बोन्साय साधारण 40 ते 50 वर्ष म्हणजे जुनं आहे हे बोन्साय. आणि हे त्यांना असं तयार करायला, हा शेप द्यायला सुद्धा त्यांना ते खूप सुरुवातीपासून, ते लहान असल्यापासून त्यांना तसा तो शेप द्यावा लागतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बोन्सायची किंमत आजच्या घडीला साधारण एक 5 लाखाच्या वरती आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. सो आणि आपल्याला माहितीच आहे की हा लकी चार्म म्हणून बरेच जण हे घरात सुद्धा ठेवतात. सो इतकं छान बघितलेलं मी हे पहिलं बोन्साय आहे एवढं मोठं. सो आता आपण इथे ना बर्ड्स आहेत इकडे आतमध्ये, पक्षी आहेत, तर त्यांना आपण फीड करणार आहोत, खायला घालणार आहोत. तर इथे त्यांनी किती छान व्यवस्था केली आहे. आधी आपल्याला हँडवॉशने स्वच्छ हात धुवायला सांगतात ते, आणि त्याच्यानंतर मग आपण इकडनं आत जाऊ शकतो. हे पक्षी बाहेर जाऊ नयेत म्हणून इथे असं नेट लावलंय त्यांनी. ओ वाव. सो वी आर एंटरिंग द बर्ड झोन. किती सुंदर पक्षी आहेत. अरे, तो तर किती मस्त आहे, मोठा आहे एकदम. बरं, यांची नावं काय आहेत ते आपल्याला इथे विचारायला हवं. पण खूप छान छान आहेत. फर्स्ट एव्हर टाइम मी पक्षाला हातामध्ये पकडलंय. खूप क्यूट. सो खूप मस्त फिलिंग आहे. मला असं वाटलं होतं हे सगळं करायला मला भारतात कधी करायला नाही मिळणार, त्याच्या बाहेरच जावं लागेल. पण बघा ना, महाराज सगळ्या आपल्या इच्छा कशा पूर्ण करत असतात ते. आणि वी आर सो हॅपी, सो हॅपी. हे बघा, एवढे अमेझिंग आहेत ना हे बर्ड्स. होय, कसा आवाज करतोय तू, कसा आवाज करतोय. आणि हा तर अगदी हातावर बसून खातोय. खूप मस्त. त्यामुळे हा सगळा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर फ्लोरा अँड फाउना इको पार्क ऍट इडुक्की अडिमल्ली नक्की या. इट्स वर्थ द कॉस्ट आय फील. मला इतकं हॅपी वाटतंय, आय कांट एक्सप्रेस. कारण अजिंक्यला पक्षी खूप आवडतात. त्याचं काहीतरी वेगळंच गणित आहे पक्ष्यांबरोबर. ओ वाव, सो स्वीट. सो त्याला ना त्याच्या आवडीचं हे काहीतरी करायला मिळालंय आणि मला ह्याच्यात खूप आनंद वाटतोय, खूप जास्त. तुम्हाला पण पक्षी आवडत असतील तर तुम्ही या पार्कला डेफिनेटली व्हिजिट करा. खूपच अमेझिंग आहे. म्हणजे ह्याला खूप मजा येते मला. बर्ड्स मला खूप आवडतात, असे सगळेच प्राणी आवडतात. सो असं हातात घेतल्यावरती एक वेगळाच फील येतो आणि छान कनेक्टेड वाटतं. हे बघा, कुठे कुठे बसलं तर माझे कान पण खायला लागले ते. माझी चेन लवली. आम्ही खूप मनापासून आनंदी आहोत दोघं पण. बरं, हे जे आहे ना फ्लोरा अँड फाउना पार्क जे आहे त्याचं मी लोकेशन, गुगल लोकेशन खाली शेअर करणार आहे आपल्या सगळ्यांबरोबर. पण हे मुन्नार पासून जेव्हा तुम्ही कोचीन एअरपोर्टकडे जाता त्यावेळेला हे मध्ये लागतं.
करेक्ट. सो कोचीन मुन्नार हायवे वरती हे आहे, मोस्टली टुवर्ड्स दी मुन्नार साईड. आणि बट हे मस्ट विजिट स्पॉट आहे. एकदम तुम्हाला सांगतो खूप छान आहे. एकदम ह्यांचे गाईड असतात बरोबर आणि तुम्हाला एकदम छान प्रकारे ट्रीट केलं जातं. सो इकडचा एक्सपिरियन्स अमेझिंग आहे, अमेझिंग आहे. सो इट्स अ मस्ट विजिट स्पॉट. खूप रंगीबेरंगी फिशेस आहेत ते. त्यांचे कलर्स ऑरेंज, येलो. जरा झूम करून दाखवलं असतं कळेल. अजिंक्य, यू विल लव्ह टू फीड देम. यू शुड डोंट मिस द चान्स. आय फील. हे बघा, ह्यांना वाटतंय मी आता यांना खाणं देणार आहे म्हणून हे सगळे कसे गोळा होतात. ते बघा, आता तिकडे ते खाणं देत आहेत तर सगळे तिकडे गोळा झाले. खूप मस्त आहे हे, खूप मस्त. इकडे फिशेस आहेत आणि आपण त्यांना फीड करू शकतो असं हातमध्ये घालून. हात वो बाईट नाही करते ना. ओके. इट्स सो मच फन. हे असे, हे त्यांचं खाणं आहे आणि असे हात घेतलं ना की असे तोंड करायला येतात. हे बघा, हे बघा, हे बघा. सो क्यूट. अजिंक्य फीड करतोय, खाणं देतोय इथे माशांना. कर 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 कर. डोंट वरी, डोंट वरी. अरे घाल हात तसंच, काही नाही होत. सो इकडे अजिंक्य घाबरलाय, मी नाही घाबरले. ते असं, अरे डू दॅट अजिंक्य. ते असं मस्त खातात ना, ते असं गुदगुली सारखं फिलिंग येत आहे हाताला. डू दॅट, डू दॅट. ओ, सो दिस इज द फर्स्ट प्लेस जिकडे अजिंक्य घाबरलाय आणि मी नाही घाबरले. यो, सो आय विन. हा आता अजून एक पक्षी आहे. याचं नाव आहे ब्लू आईड कोकॅटो म्हणून. हे जे बाहेर होतं ना, असं ते ग्रास फॉर्म मध्ये त्याचं स्टॅच्यू करून ठेवलंय, तेच हे आहे. तर मला ह्याला घ्यायला भीती वाटते. हे दिसायला जरा पालीसारखं आहे आणि मी पालीला खूप घाबरते. त्याच्यामुळे मला त्याला हातात घ्यायला हे होतंय. बरं, अजिंक्यचं असं खूपच म्हणणं आहे की मी त्याला हात लावला पाहिजे म्हणून. सो आय विल जस्ट ट्राय. सो ह्याला मी हात लावतीये आणि आय जस्ट कॅन्ट बिलीव्ह इट की आय एम टचिंग समथिंग लाईक दिस. वाव. नो 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 नो, आय एम प्रेटी कम्फर्टेबल लाईक दिस. तर तुम्ही येऊन इकडे या इग्वानाला हातामध्ये सुद्धा घेऊ शकता. हो, सो अजिंक्यने डेअरिंग केलंय आणि त्याने इग्वानाला हातामध्ये घेतलंय. ओ, तो पप्पी पण घेतो इग्वानाची. लवली. सो तुला कसं वाटतंय अजिंक्य? सो रेप्टाईल टाईप फील आहे. याचं वेट आहे बऱ्यापैकी. असं जरी दिसत छोटा असला तरी शेप खूप मोठी आहे, वेट आहे आणि रेप्टाईल टाईप फील आहे. त्याची स्किन एकदम युनिक आहे. आता मी बरेच सापांना वगैरे पण हात लावलाय, सो मला थोडा आयडिया आहे. त्याच्यामुळे याची स्किन तुम्ही बघाल ना तर एकदम अशी युनिक आहे. इकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल, आयडिया येईल. सो असा आहे. पण त्याची स्किन फार युनिक आहे. त्याला एकदम बेबी टाईप फक्त होल्ड करून ठेवायचं आहे. आता आम्ही शॉर्टसाठी थोडंसं त्याला हलवला होता, बट चांगलं आहे. म्हणजे तुम्ही येऊन ट्राय करू शकता. एवढं काही रिस्की नाही आहे काही. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतोय हा मकाऊ आहे. ह्याचा पिकॉक टाईप कलर आहे आणि येल्लो मध्ये कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये बरेच वेगवेगळे कलर सुद्धा येतात. मकाऊ जे आहेत ते पॅरेट्सच असतात, त्याचाच टाईप आहे, पण खूप मोठ्या साईज मध्ये असतात आणि त्यांची शेपूट सुद्धा खूप मोठी असते. ह्याची शेपूट आता जरा कमी आहे, पण ह्याच्याही पेक्षा यांची शेपूट मोठी होते, प्लस साईज पण यांचा मोठा होतो. पण तुम्ही बघाल तर ह्यांचा साईज खूप जास्त असते. यांची चोच वगैरे खूप मोठी असते आणि दिसायला हे खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असतात. सो हे जे समोर दिसत आहे ते शहामृग आहे. ऑस्ट्रिच, द फास्टेस्ट रनिंग बर्ड. आणि त्याला अजिंक्य आवडलाय ऍज युजल. सो तो अजिंक्यकडे चालत येतोय. Oh, lovely. Can we? Okay. सो ह्याला आम्ही फीड केलंय आणि ते खाली पडलं. तिकडे तिकडे. हे जे समोर दिसत आहेत ते एमो आहेत. ते ऑस्ट्रेलिया वासी आहेत. सध्या आपल्या भारतात त्यांचं वास्तव्य आहे. इकडे फ्लोरा अँड फाउना पार्क मध्ये, इडुकी अडिमल्ली मध्ये शहामृगानंतर सेकंड फास्टेस्ट रनिंग बर्ड म्हणजे हे आहे इमू. क्यूट आहेत ते. सध्या रिलॅक्सिंग टाइम चालू आहे त्यांचा. चला, लेट्स नॉट डिस्टर्ब देम. इथे जे दिसत आहेत ना, हे व्हाईट कलरचे हे गूस आहेत. ओके, हे आहेत युरोप मधनं आहेत हे.
व्हाईट कलरचे जे आहेत ते युरोपवासी सध्या इथे आपल्या भारतात वास्तव्य करतायत. आणि जे पलीकडे तुम्हाला दिसतंय ना त्या पाण्यामध्ये ते ब्लॅक स्वॅन्स आहेत, ते ऑस्ट्रेलियाचे आहेत. आणि ह्यांची एक खासियत अशी आहे की ब्लॅक स्वॅननी जर म्हणजे ह्यांचा एकच पार्टनर असतो लाईफ टाईम, दे डू नॉट चेंज देअर पार्टनर्स, एकच पार्टनर, आणि तो पार्टनरला काही झालं तर ते दुसरा पार्टनर अजिबात शोधत नाहीत. ब्लॅक स्वॅन्सची एक आता मला एक खासियत कळाली, ती म्हणजे अशी आहे, मी तुम्हाला पार्टनर बद्दल सांगितलं त्यांच्या. सेकंड खासियत इज ते खूप खूप नाजूक असतात. म्हणजे त्यांना लांबनं आपण असं नुसतं असं जरी केलं तरी ते घाबरून हार्ट अटॅकने मरू शकतात, इतके ते नाजूक असतात आणि लाईट हार्टेड असतात. सो हा एक पॉइंट आहे. सेकंड पॉइंट इज आपण जे म्हणत असतो ना इक्वॅलिटी बिटवीन अ मॅन अँड अ वुमन, तर त्यांच्यामधनं खरोखर शिकण्यासारखं आहे. त्यांची जी अंडी आहेत ती दिवसभर ते अंड उबवते, ती फिमेल असते, आणि रात्री त्याच फिमेलला विश्रांती मिळावी म्हणून त्यांच्यातला जो मेल पार्टनर आहे तो ती अंडी उबवतो आणि त्यांची काळजी घेतो. हे कोल्ड डक्स आहेत आणि हे नेदरलँड वासी आहेत. क्यूट आहेत खूप, दिसायला पण सुंदर आहेत. ते व्हाईट कलरचे जे आहेत ना ते खूप सुंदर दिसतात. ते गाणं आहे ना, कबूतर जा 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 कबूतर जा, पहले प्यार की पहली चिठ्ठी, असं ते गाणं आहे. सो मी इकडे चिठ्ठी लिहून अशी ठेवते जेणेकरून तो इकडूनच कबूतर घेईल आणि अजिंक्यला देईल. टुवर्ड्स अ वॉटरफॉल नाव. हा मिनी वॉटरफॉल आहे, मस्त आहे एकदम, खूप धमाल येते आहे. फ्लोरा अँड फाउना पार्क इज अ मस्ट विजिट पार्क. तुम्ही नक्की या. म्हणजे मुन्नारला आल्यावरती हे जे पार्क आहे हे मिस करण्यात काहीच पॉइंट नाहीये. मी खूप जास्त एन्जॉय करते आहे, खूप जास्त. आपल्याला अजून बरेच पॉइंट्स बघायचे आहेत, सो एक क्विक विजिट मी इकडनं पटकन पुढे जाते. गोमाता आहे, गाय आहे आपली. जय गोमाता. ही हैदराबादची आहे बरं का, आणि साधारण 3 ते 5 लाख याची किंमत आहे. मध्येच एकदम असं गारगार गारगार फिलिंग येतं. हे स्प्रिंकलर्स कशासाठी आहेत तर इकडचं टेम्परेचर मेंटेन करण्याकरता, जेणेकरून इकडच्या प्राण्यांना पक्ष्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये म्हणून हे स्प्रिंकलर्स आहेत. बरं मलाही खूप मस्त वाटतंय, गारगार वाटतंय, अंगावरती मस्त पाणी पडतंय. सो हे स्नेक पार्क टाईप आहे. इथे तुम्ही बघू शकता काचेमध्ये ह्या वेगवेगळ्या सापांना ठेवलेल्या आहे. इथे इग्वाना पण आहे ओपन मध्ये, बाकीचे पण काही पेट्स खालती आहेत. इकडे जो पहिला तुम्हाला दिसतोय हा ब्लॅक और बॉल पायथन म्हणतात त्याला. सो हा बेबी आहे, जरा छोटा आहे, तुम्हाला दिसत असेल. हा पायथन आहे. सो पायथन किती मोठा होता याची तुम्हाला कल्पना आहे. हा खूप मोठा होतो आणि अत्यंत विषारी साप आहे. अर्थात इथे ह्या लोकांनी त्याचे फिंग्स काढलेले आहेत, त्याला पेट प्रमाणे त्यांनी ठेवलेलं आहे. इव्हन ते आपल्याला हातामध्ये सुद्धा देतात. सो हा बॉल पायथन आहे, व्हाईट कलरचा आहे, खूप छान आहे. त्याची स्किन खूप छान आहे एकदम आणि थंडगार आहे. प्राजक्ताला पण मी आता सांगतो इकडे की तू ये आणि त्याला हातात धर. बट दी कलर इज ब्युटिफुल. सो हे फेरेट आहेत. हे 2 तुम्हाला दिसतात इकडे. दीज आर फ्रॉम युरोप आणि हे दिवसामध्ये फक्त 2च तास उठतात, ते पण खाण्यासाठी. खाऊन झालं की ते परत झोपून जातात. सो इकडनं आतमध्ये जो आहे ना तो सगळा प्लांट्सचा सेक्शन आहे. ट्रीज, झाडं, रोपं, तो सगळा सेक्शन आहे इकडे. खूप मोठा आहे, त्याच्यात सुद्धा खूप व्हरायटी आहे, वैविध्यता आहे. आम्ही आता इथे आतमध्ये नाही जात आहोत कारण आम्हाला, मी मगाशी म्हटलं तसं, कोचीनवरनं फ्लाईट पकडायची आहे मुंबईला यायला, आणि खूप वाईट वाटतंय की ह्या पार्क बद्दल आम्हाला आधी समजलं नाही. इतके दिवस आम्ही इथे होतो, नाहीतर डेफिनेटली एक अख्खा दिवस आम्ही इथे येऊन स्पेंड केला असता. ऍटलीस्ट 3 ते 4 तास येऊन आरामात स्पेंड करू शकता, कारण इथे खूप छान आहे. यांचा स्टाफ खूप अमेझिंग आहे. इकडचा क्लीनलीनेस अप्रतिम आहे. सो तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाहीये. सगळं सॅनिटाइज्ड आहे, व्यवस्थित आहे. प्रत्येक ठिकाणी बेसिन्स आहेत, सोप आहे. सो खूप छान आहे सगळं इकडे. तुम्ही येऊन ना प्रत्येक प्राण्याला हातामध्ये घेऊ शकता, फोटो काढू शकता, व्हिडिओ काढू शकता आणि तुम्हाला खूप छान एक्सपिरियन्स मिळेल इकडे. सो हे मस्ट विजिट प्लेस आहे, मस्ट विजिट प्लेस. सो डोंट मिस ऑन दिस व्हेनेवर यू आर प्लॅनिंग टू कम टू मुन्नार. एक अख्खा दिवस या पार्क साठी ठेवून द्या. हे जर्मन रॅबिट्स आहेत. ससा ससा तो ससा निकापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली, वेगे वेगे धावू
नी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. ससा तर खूप क्यूट क्यूट गोड गोड ससे आहेत तिकडे. ज्यांना बघून खूप मस्त वाटतंय आणि गाणं सुचल्याविना राहवतच नाहीये. सो हा व्हर्च्युअल रियालिटी सेक्शन आहे. इकडे ते मस्तपैकी असं डोळ्याला लावून आपण जे म्हणतो ना की आपल्याला असं वाटतं आपण रोलर कोस्टर मध्ये बसलोय वगैरे, तो सगळा फील सुद्धा इथे घेण्यासारखा आहे. त्यामुळे घरातील छोट्या छोट्या मुलांना जर इकडे घेऊन आलात तर त्यांच्यासाठी इट इज गोइंग टू बी अन अमेझिंग डे. मी आता इथे काहीतरी खूप इम्पॉर्टंट दाखवायला आली आहे. हा जो इग्वाना आहे ना, हा त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकदा सुद्धा पाणी पित नाही. हा डेझर्ट मध्ये राहतो, त्याच्यामुळे वाळवंटात असल्यामुळे बघा ना, म्हणजे नेचरने त्यांना कसं बनवलंय, परमेश्वराने ही प्रत्येक त्याची कलाकृती इतकी सुंदर आहे की हा वाळवंटात राहतो म्हणून ह्याला पाण्याविना जगायला शिकवलंय. एव्हियरी आहे. अगेन इकडे वेगवेगळे बर्ड्स आहेत ज्यांना तुम्ही फीड करू शकता, जाऊ शकता आतमध्ये. सो तुम्ही इथे बघू शकता हा खूप सुंदर पोपट आहे, त्याच्यावरती भरपूर सगळे शेड्स आहेत. चला आतमध्ये जाऊन बघूया. सो इकडे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आहेत. माझ्या अंगावरती कुठला तरी आलेला आहे, मला नाही माहिती कुठला आलेला आहे, पण तो एक आलेला आहे. इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आहेत. अजून एखादा आलेला आहे तिकडे, अजून दिसतोय मला काहीतरी. मला इकडे आय डोंट नो, त्याला खायला काही नाहीये तिकडे, पण मला खूप गुदगुल्या होता. मला इकडे खूप डेअरिंग करावं लागतंय सगळ्याच गोष्टींसाठी. लवली, हे बघा हे बघा हे बघा, जो ते आता मला गुदगुली करतात. हे खूप क्यूट आहेत, खूप क्यूट आहेत. म्हणजे हे पक्षी सुद्धा आपल्यावरती किती प्रेम करतात. हे बघा, त्यांना थोडस आपण मायेने प्रेमाने जवळ घेतलं की हे बघा हे बघा. सो फर्स्ट एव्हर टाइम किती छान वाटतंय मला. आय जस्ट कांट एक्सप्रेस. वाव, लवली 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 लवली. सो मला खूप असं टिकलिंग सारखं झालेलं आहे. अजून एक मला आलेला इकडे. सो बरेच पक्षी आवडतात, त्याच्यामुळे ते त्याच्यावर भरपूर आलेले आहेत. खूप छान आलेले आहेत सगळे. इथे लहान मुलांसाठी एक गार्डन सेक्शन सुद्धा आहे, बाग आहे, घसरगुंडी, त्याच्यानंतर असंच खेळायला झोपाळे आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. ते असं चक्र आहे, सीसो आहे. त्यामुळे इट्स अ बेस्ट प्लेस फॉर ऑल एज ग्रुप्स असं मला वाटतं. खूप सुंदर आहे. डोंट मिस ऑन दिस. सो मी इकडे हॉर्स रायडिंग करायला घेतलंय. ओके. सो मला मजा येते. आय लव्ह टू राईड अ हॉर्स अँड आय एम एन्जॉईंग दिस डेफिनेटली. सो पहिल्यांदा सगळ्यात केरलामध्ये येऊन एलिफंट राईड झाली आणि त्याच्यानंतर आता हॉर्स राईड पण घेतलेली आहे. सो असं मस्त तगडक 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 एकदम झाशीच्या राणीप्रमाणे मी मस्त फ्लोरा अँड फॉना पार्क मध्ये जाते, एन्जॉय करते आहे. आणि तुम्ही पण इकडे आलात तर ही हॉर्स राईड जी आहे ती डेफिनेटली एन्जॉय करा. ह्या पार्क मध्ये अजून एक छान गोष्ट म्हणजे काय तर समोर जो आहे तो कॅफेटेरिया आहे. तिकडे ड्राय स्नॅक्स, नंतर चहा, कॉफी, नारळ पाणी या सगळ्याची सुंदर व्यवस्था त्यांनी केलेली आहे. विनंती इतकीच आहे की काही खाल्लं तर त्याचे जे प्लास्टिक रॅपर्स आहेत ते त्या गार्बेज बिन मध्ये टाकायला विसरू नका. इथे तेथे टाकून परिसर खराब करू नका, कारण त्यांनी पार्क खरोखर खूप सुंदर मेंटेन केलेलं आहे. पार्क मध्ये मस्त फिरलो. तिकडेच कॅफेटेरिया मधनं स्लाइसची बॉटल घेतली. मस्त गारगार एकदम रिफ्रेशिंग वाटलं. मला इकडे आणखीन काही थोडेसे महत्वाचे पॉइंट्स आपल्याला सांगायचे जेणेकरून आपल्याला येताना चांगली माहिती असेल आपल्याकडे सगळी. इकडे वॉशरूम्सची सुंदर व्यवस्था आहे, अगदी सुंदर. अप्रतिम स्वच्छता आहे, अप्रतिम स्पिक स्पॅन क्लीन जसे आपले घरातले असतात लिटरली तसे आहेत. केरलामध्ये सगळीकडेच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते रस्ते स्वच्छ आहेत, सुंदर आहेत आणि पब्लिक वॉशरूम्स आणि टॉयलेट्स अप्रतिम क्लीन आहेत. ओके. सो याच पार्कमध्ये इथे एक मोमेंटो शॉप आहे. तिथे बऱ्याच काही गोष्टी आहेत, आर्टिकल्स आहेत ज्या तुम्ही
विकत घेऊ शकता. वेगवेगळ्या छोट्या छोट्या जी एक आठवण म्हणून आपण कलेक्ट करतो ना वस्तू, तशा बऱ्याच आहेत. हँडीक्राफ्ट्स आहेत, क्राफ्ट आयटम्स बरेच आहेत. सो असं एक मस्त शॉप आहे आणि ते ह्याला अटॅचडच आहे. त्याच्यामुळे आपण पार्कमध्ये आलात तर आपल्या फॅमिलीपैकी कोणाला जर शॉपिंगमध्ये इंटरेस्ट असेल ते इथे आवर्जून शॉप करू शकतात. ओके, सो हे सगळं जे पार्क आहे, ह्या पार्कमध्ये आम्हाला खूप छान मजा आली आहे, खूप एन्जॉय केले आम्ही. आणि या पार्कमध्ये बेसिकली येदू आमच्या बरोबर होते. सो हा येदू हे इकडचा स्टाफ आहेत, खूप कोऑपरेटिव्ह आहेत. खूप छान आम्हाला सगळं मार्गदर्शन केलं ह्यांनी. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ॲनिमल, प्रत्येक बर्ड त्यांनी दाखवलं आम्हाला आणि छान प्रकारे आम्हाला सगळी माहिती सांगितली आहे. अनफॉर्च्युनेटली आम्हाला वेळ कमी असल्यामुळे जास्त इथे स्पेंड करताना ना टाइम. झाडं सुद्धा यांच्याकडे खूप आहे, ट्रीजच्या व्हरायटी आहेत, ते दाखवणार होते पण आम्हालाच वेळ नाहीये. इव्हन तुम्ही इकडे बघू शकता, त्यांनी एक छान असा व्ह्यू पॉईंट सारखा बनवलेला आहे, जिकडे तुम्हाला जाता येतं, टाइम स्पेंड करता येतो. पूर्ण 360 डिग्रीचा व्ह्यू येतो इकडनं. पण सिन्स सांगितलं की आम्हाला वेळ नाही, त्याच्यामुळे आम्हाला इथे जास्त काळ इथे थांबता येत नाहीये. पण जेवढा पण वेळ आम्ही आहोत इथे, येदूनी आम्हाला खूप छान प्रकारे सगळं सपोर्ट केलं आहे. सगळे क्रिटिकल पॉईंट्स, मेन पॉईंट सगळे त्यांनी दाखवले आम्हाला. सो आम्हाला खूप छान वाटलं, एकदम इकडे खूप सुंदर वाटलेलं आहे. येदू, आप कुछ बोलना चाहेंगे? English? English? This February 9th, this February 9th was the inauguration day. So this is, I think, today we completed 30 days. So here we keep the more than 150 plus exotic plants and 100 plus exotic animals also. So when you come here, you can explore these things. We are welcoming you and we expect that you are just come and enjoy these things. So thank you for visiting. Yeah. Absolutely. So Thank you, Yedu, for all your cooperation and support. Yeah. बरं, हे सगळं सांगताना मला अजून एक काहीतरी खूप आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांना द्यायची आहे. ती म्हणजे अशी की आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर्सना पहिले 10 जण जे हा व्हिडिओ पाहतील, सबस्क्राईब करतील आणि या पार्कला व्हिजिट करतील, त्या पहिल्या 10 जणांना इकडे जी 650 रुपीज, 650 रुपये जी एंट्री फी आहे ती लागणार नाही आहे. त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ते इकडे एंट्री देणार आहे. तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला फक्त आपला ऑन द गो विथ डॉक्टर प्राजक्ता पुरोहित हा युट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायचा आहे, बेल आयकन क्लिक करायचंय, जेणेकरून सगळ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आणि इथे आलात की तिकीट काउंटरला आपला व्हिडिओ दाखवायचा आहे आणि फ्री एंट्री घ्यायची आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे आता येणारे पहिले 10 व्हिजिटर्स जे आहेत आपला हा व्हिडिओ बघून, त्यांना तर एंट्री फ्री आहे. सो त्यांनी आपल्यासाठी ही स्पेशली इंट्रोड्यूस केलेली ऑफर आहे. पण त्याच्यानंतर येणारे जे सगळे व्हिजिटर्स असणार आहेत त्यांना मला एक सांगायचंय की 650 रुपीज मगाशी मी म्हटलं जी एंट्री फी आहे त्या 650 रुपयात आतमधलं सगळं इन्क्लुडेड आहे. म्हणजे बर्ड फीडिंग किंवा फिश फीडिंग या सगळ्या गोष्टींना वेगळे पैसे देऊन तुम्हाला काही कुठेही जायचं नाहीये. कुठलाही अॅनिमल हातात घ्यायचा आहे, बर्ड हातामध्ये घ्यायचा आहे किंवा फोटोग्राफी करायची आहे, व्हिडिओग्राफी करायची आहे, या कुठल्याही गोष्टीसाठी वेगळे पैसे किंवा वेगळा चार्ज ते घेत नाहीयेत. इट्स ओनली इन दॅट 650 रुपये. फक्त हा जो कॅफेटेरिया आहे तो चार्जेबल आहे. तिकडे तुम्हाला जी काही गोष्ट इटेबल्स हवे आहेत अकॉर्डिंगली त्याचे चार्जेस पे करून तुम्ही घेऊ शकता. सो युजली कसं असतं पार्कमध्ये एंट्री फी वेगळी असते आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अजून काय काय ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्याचे चार्जेस वेगळे चार्ज केले जातात. सो तो प्रकार इकडे नाहीये. हॉर्स रायडिंग इकडे आवर्जून करा आल्यानंतर, मस्त एक्सपिरियन्स आहे कारण रोड्स एकदम झकास आहेत. फक्त हॉर्स रायडिंगचे जे चार्जेस आहेत ना ते एक्स्ट्रा आहेत. 100 रुपीज एका हॉर्स राईडला ते चार्ज करतात. बाकी कुठल्या ऍक्टिव्हिटीला इकडे चार्जेस नाही आहेत. त्यामुळे आवर्जून व्हिजिट करा फ्लोरा अँड फाउना पार्कला. सगळ्यात महत्वाचं, माझ्या फर्स्ट 10 व्हिजिटर्सनी प्लीज 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 तुम्हाला एंट्री इकडे फ्री मिळाली की कमेंट्स मध्ये सांगा की यू आर दॅट व्हिजिटर अँड यू हॅव एंटर्ड फ्री बिकॉज ऑफ दिस व्हिडिओ ऑन द गो विथ डॉक्टर प्राजक्ता पुरोहित. सो ऑन द गो विथ डॉक्टर प्राजक्ता पुरोहित या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन आवर्जून क्लिक करा नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं हे सगळे मला कमेंट करून आवर्जून सांगा. मी वाट पाहते. आणि आवर्जून सगळ्यांबरोबर, सगळ्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर शेअर करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.